विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या टॉपिकचा पान नंबर 82 वरील 7वा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. चला तर आधी आपण प्रॉब्लेमचं वाचन करू. पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे. फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. याचा अर्थ असा आहे की पुढे जे आपल्याला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, शिवाय ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला पहा ॲडिशनल इन्फॉर्मेशनही दिलेले आहेत, एकूण 5. तर त्यांच्या आधारे प्रिपेअर करा, तयार करा. काय तयार करा? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा. हे 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता तयार करा आणि त्याच दिवसाचं बॅलन्स शीट तयार करा, अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग आधी आपण रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचं वाचन करणार आहोत, त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनचंही वाचन करणार आहोत. तर आधी आपण पहिली पायरी पूर्ण करूया की त्यांचा अकाउंटिंग इयर, या प्रॉब्लेममधील अकाउंटिंग इयर काय आहे ते ओळखूया. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिताचं आहे. म्हणजे त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवसाची तारीख आहे ही. कारण रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे वर्षाच्या शेवटी तयार केले जाते किंवा वर्षाच्या शेवटच्या दिवशी तयार केले जाते. म्हणजे 31 मार्च 2019 ही त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवसाची तारीख आहे. 31 मार्च 2019. जर 31 मार्च 2019 ही त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवसाची तारीख आहे, तर त्यांचं अकाउंटिंग इयर सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2018 रोजी. म्हणजे आपण पहिली पायरी पूर्ण केलेली आहे की अकाउंटिंग इयर ओळखलेलं आहे. आणि जर हे त्यांचं करंट इयर आहे, म्हणजे चालू वर्षातील घडामोडी त्यांनी आपल्याला इथे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये दिलेले आहेत. 2018-19 हे वर्ष जर करंट इयर आहे, तर लास्ट इयर असेल त्यांचं 2017-18 आणि नेक्स्ट इयर असणार आहे त्यांचं 2019-20. म्हणजे ह्यासुद्धा आपल्याला पायऱ्या पूर्ण करायच्या आहेत, लास्ट इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर. मग आपण करंट इयर ओळखलेलं आहे. चला तर आता आपण पुढे वाचन करूया. पहा, आपल्याला रिसिप्ट साईडला काही प्राप्ती दिलेल्या आहेत. रिसिप्ट्स म्हणजे प्राप्ती, की त्यांना त्यावर्षी एकूण एवढी प्राप्ती झालेली आहे. कोणकोणत्या मार्गातून? सबस्क्रिप्शन्स, डोनेशन्स, एंट्रन्स फीज, इंटरेस्ट वगैरे वगैरे. पहा, सुरुवातीला आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 3000 रुपये. हा रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आहे. आणि ओपनिंग बॅलन्स याचा अर्थ असा आहे की मागील वर्षी शिल्लक असलेली काही रक्कम 3000 रुपये त्यांच्याकडे आहे, असा अर्थ आहे. आणि ओपनिंग बॅलन्स आपण जेव्हा पोस्टिंग करतो तेव्हा ओपनिंग बॅलन्स आपण कुठेही घेत नाही. त्याचं कारण असं की हा जो ओपनिंग बॅलन्स आहे तो क्लोजिंग बॅलन्समध्ये इन्क्लूड आहे असे समजले जाते, म्हणून हा इफेक्ट कुठेही घेत नाही आपण. चला तर पुढे जाऊया. सबस्क्रिप्शन्स म्हणजे वर्गणी आपल्याला मिळाली 5000 रुपये. डोनेशन्स रेव्हेन्यू म्हणलेले आहेत, आणि डोनेशन्स जेव्हा रेव्हेन्यू म्हणतात तेव्हा त्याचा इफेक्ट आपण इन्कम साईडला घेणार आहोत. चला तर पुढे एंट्रन्स फीज आहेत, इंटरेस्ट आहेत. आणि रिसिप्ट साईडला ज्या ज्या प्राप्ती आपल्याला दिलेल्या आहेत त्याचं पोस्टिंग आपण इन्कम साईडला करत असतो. चला तर आता पेमेंट साईडला. पेमेंट म्हणजे खर्च, की त्यांचा एकूण त्यावर्षी झालेला खर्च आपल्याला दिसत आहे. आणि पेमेंट साईडला आपल्याला काही खर्च दिलेले असतात आणि त्यामध्ये काही ॲसेट्स असतात. तर मग आपण खर्च हे एक्सपेंडिचर साईडला त्याचं पोस्टिंग करत असतो. आणि त्यामध्ये जर एखादी ॲसेट असेल तर तो इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत. पहा, सॅलरीज दिलेले आहेत, तो खर्चच आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, कमिशन, रेंट, इलेक्ट्रिक चार्जेस, हे सर्व खर्च आहेत. फर्निचर 8000 रुपये, आणि फर्निचर ही ॲसेट आहे आणि त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत. त्यानंतर बॅलन्स कॅरीड डाऊन दिलेला आहे 1000 रुपये. हा क्लोजिंग बॅलन्स आहे. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा हा क्लोजिंग बॅलन्स आहे. म्हणजे त्यांच्याकडे वर्षाच्या शेवटी 1000 रुपये कॅश शिल्लक आहे आणि ही कॅश आहे, म्हणून त्याचं पोस्टिंग कॅश ॲट बँक आहे ती.
किंवा कॅश इन हँड आहेत आणि त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करतो. चला तर मग आता रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचं वाचन झालेलं आहे. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला जे 5 दिलेले आहेत त्यांचं वाचन करूया. पहिली ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. मग रेंटच्या समोर स्टार करूया आणि जेव्हा ही ॲडजस्टमेंट आपण सोडवणार आहोत तेव्हा त्याचं विश्लेषण सविस्तर मी सांगणारच आहे. दुसरी ॲडजस्टमेंट, सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स ₹1000 ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. याचा अर्थ असा आहे की ₹1000 सबस्क्रिप्शन्स हे इन्क्लूड आहेत की जे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, की आपल्याला रिसिव्ड म्हणजे प्राप्त झाले, इन ॲडव्हान्स म्हणजे आधीच प्राप्त झालेले आहेत, म्हणजे हे नेक्स्ट इयरचे ₹1000 आहेत. पण ते कशामध्ये इन्क्लूड्स आहेत, तर एकूण सबस्क्रिप्शन्स जे 5000 आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये ते इन्क्लूड्स आहेत, म्हणजे हे नेक्स्ट इयरचे आहेत. मग आधी आपण स्टार करूया इथे. चला तर आता त्याच्याच पुढे, अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. शिवाय चालू वर्षाचे, करंट इयर म्हणजे चालू वर्षाचे ₹500 सबस्क्रिप्शन्स हे येणे बाकी आहेत. आउटस्टँडिंगचे अर्थ 2 होतात, देणे बाकी किंवा येणे बाकी. मग आपल्याला सबस्क्रिप्शन्स प्राप्त होत असते म्हणून ते येणे बाकी आहेत ₹500. म्हणजे दुसरा स्टार आपल्याला करावा लागेल, म्हणजे 2 इन्फॉर्मेशन आपल्याला सबस्क्रिप्शनच्या समोर दिलेले आहेत. आता तिसरी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. डेप्रिसिएट फर्निचर ॲट 8% पर ॲनम. फर्निचरची किंमत 8% कमी झालेली आहे. मग आपल्याला फर्निचर पेमेंट साईडला दिसत आहेत, मी तिथं स्टार केलेला आहे. चौथा आकडा, 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. मग आपल्याला एंट्रन्स फीज एकूण मिळालेले आहेत ₹4000. त्यातील 50% हे कॅपिटलाइज करा, म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ते ॲड करायचे आहेत आणि 50% आपल्याला ते इन्कम साईडला दाखवायचे आहेत असा अर्थ. मग मी इथे स्टार करून ठेवते. पाचवी इन्फॉर्मेशन, कॅपिटल फंड वॉज ₹3000. म्हणजे ही फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की त्यांच्याकडे भांडवल निधी आहे एकूण ₹3000 असा अर्थ आहे. मग वाचन पूर्ण झालेलं आहे. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. पहा, मी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे डाव्या पानावर राखून घेतलं आहे. प्रॉब्लेम नंबर 7, पेज नंबर 82. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला 2 बाजू आहेत, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. डेबिट साईड ही एक्सपेंडिचर या नावाने सुद्धा ओळखली जाते, तर क्रेडिट साईड ही इन्कम्स या नावाने सुद्धा ओळखली जाते. मग या पद्धतीने तुम्ही सुद्धा नावं द्यायची आहेत. आणि त्यानंतर उजव्या पानावर मी बॅलन्स शीट आखून घेतलं आहे या पद्धतीने. जसे आपण फायनल अकाउंटसाठी बॅलन्स शीट आखतो अगदी त्याचप्रमाणे याही टॉपिकमध्ये आपल्याला बॅलन्स शीट आखायचं आहे. लॅबिलिटी साईड अमाऊंट रुपीज म्हणजे इनर कॉलमसह आपण अमाऊंटचे कॉलम आखलेले आहेत. ॲसेट साईड आहे, अमाऊंटचे 2 कॉलम आहेत. त्याला डेबिट आणि क्रेडिट असं नाव द्यायचं नाही, कारण बॅलन्स शीट एक स्टेटमेंट आहे, ते अकाउंट नाही. चला तर मग आता आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. पोस्टिंगला सुरुवात आपण रिसिप्ट साईडने करणार आहोत. टू बॅलन्स ब्रॉडडाऊन ₹3000 आहेत. हे ओपनिंग बॅलन्स आहेत आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आपण कुठेही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये किंवा बॅलन्स शीटमध्ये घेत नाही. मग जेव्हा आपण वाचन करत होतो तेव्हाच तुम्हाला असं सांगितलेलं आहे की हा ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्समध्ये इन्क्लूड आहे असे समजले जाते, म्हणून हा इफेक्ट आपण कुठेही घेत नाही. चला तर मग आता पुढे जाऊया. सबस्क्रिप्शन्स ₹5000. आता ते सबस्क्रिप्शन्स आपल्याला मिळालेले आहेत म्हणून त्याचा इफेक्ट येईल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजेच इन्कम साईडला. पण इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर 2 स्टार आहेत. एकूण 5000 जे सबस्क्रिप्शन्स आपल्याला दिसत आहेत ते घेऊया. इन्कम साईडला म्हणजेच क्रेडिट साईडला बाय सबस्क्रिप्शन्स इनर कॉलमला ₹5000. आता पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे दुसरी, सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स ₹1000 ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आधी ही सोडवू आपण ॲडजस्टमेंट, कारण 2 दिलेले आहेत ना. आधी आपण हे जे ₹1000 ॲडव्हान्समध्ये आपल्याला मिळालेले आहेत की जे एकूण सबस्क्रिप्शन्समध्ये इन्क्लूड आहेत,
म्हणजे हे पुढील वर्षाचे सबस्क्रिप्शन्स आहेत, म्हणजे पुढील वर्षाचे इन्कम आहे की जे करंट इयरमध्ये आपल्याला मिळालेले आहेत आणि ते करंट इयरच्या सबस्क्रिप्शन्समध्ये इन्क्लूड्स आहेत असा अर्थ आहे. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं वैशिष्ट्य असं आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त चालू वर्षाचे इन्कम आणि चालू वर्षाचा खर्च विचारात घेतला जातो. म्हणून ह्या 5,000 रुपयांमध्ये जे पुढील वर्षांचे 1,000 रुपये इन्क्लूड्स आहेत, समाविष्ट आहेत, ते आधी लेस करूया. लेस फॉर नेक्स्ट इयर. $1,000 लेस करून ते इनर कॉलमलाच घेऊया 4,000 रुपये, कारण सबस्क्रिप्शन्सवरती 2 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आपल्याला पुढील वर्षाचे 1,000 रुपये याच वर्षी मिळालेले आहेत. आता ते आधीच मिळालेले आहेत. त्याचा सेकंड इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन्स ₹1,000, कारण ते आपल्याला आधीच मिळालेले आहेत की जे पुढील वर्षांचे सबस्क्रिप्शन्स आहेत ते याच वर्षी मिळालेले आहेत. म्हणून आपण प्रीपेड एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट जसा ॲसेट साईडला लिहितो तसाच प्री रिसिव्ड इन्कमचा सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घेत असतो. मग आता हे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. आता आपण पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया की आपल्याला पुढील ॲडजस्टमेंट जी दिलेली आहे, म्हणजेच दुसरी, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. शिवाय चालू वर्षाचे सबस्क्रिप्शन्स ₹500 येणे बाकी आहेत. करंट इयर म्हणजे चालू वर्ष, सबस्क्रिप्शन्स म्हणजे वर्गणी, आउटस्टँडिंगचा अर्थ येणे बाकी किंवा देणे बाकी. तर इथे सबस्क्रिप्शन्स आपल्याला प्राप्त होत असतात म्हणून त्याचा अर्थ घ्यायचा येणे बाकी, म्हणजे चालू वर्षाचे आणखीन ₹500 येणे आहेत, पण ते चालू वर्षाचे आहेत. जरी ते अप्राप्त असले, मिळालेले नसले तरी ते चालू वर्षाचे आहेत. ते कदाचित आपल्याला पुढील वर्षी मिळतील, पण ते चालू वर्षाचे असल्यामुळे ते चालू वर्षाच्या सबस्क्रिप्शन्समध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला. आणि आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये ॲडच करायचे. हा नियम मी तुम्हाला शिकवलेला आहे. ॲड आउटस्टँडिंग. मग आता आउटस्टँडिंगच्या पुढे कोणता शब्द लिहायचा ते आधी आपण जाणून घेऊया. जेव्हा आपल्याला आउटस्टँडिंग इन्कम साईडला दिसतील किंवा जे आउटस्टँडिंग इन्कम साईडला येतील ते आउटस्टँडिंग इन्कम असतात. ₹500 ॲड करून आउटरला घेऊया. ₹4,500 ते येणे बाकी आहेत. आणि आउटस्टँडिंग इन्कमचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आउटस्टँडिंग इथेच लिहूया, आउटस्टँडिंग. मग काय आउटस्टँडिंग आहेत तर सबस्क्रिप्शन्स. डायरेक्ट आउटर कॉलमला ₹500. तर अशा पद्धतीने आपली दुसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. मी तिला खूण करत आहे. दुसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झाली, तिला आपण खूण करूया. आता आपण पुन्हा रिसिप्ट साईडला पाहूया. सबस्क्रिप्शन्स नंतर आहेत डोनेशन्स ₹5,000. डोनेशन्स आपल्याला प्राप्त झाले, आपले इन्कम आहे, त्याचं पोस्टिंग आपण इन्कम साईडला करणार आहोत. आणि कंसामध्ये म्हणलेले आहेत रेव्हेन्यू, म्हणजे वारंवार प्राप्त होणारे आहेत. मग चला तर ते ₹5,000 घेऊया इन्कम साईडला. बाय डोनेशन्स डायरेक्ट आउटर कॉलमला ₹5,000. आता आपण पुन्हा रिसिप्ट साईडला पाहूया. डोनेशन्स नंतर आहेत एंट्रन्स फीज ₹4,000 आणि त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आधी आपण पोस्टिंग करूया आणि मग त्यावरील जी ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे तिचं वाचन करूया. आणि एंट्रन्स फीज येतात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय एंट्रन्स फीज इनर कॉलमला ₹4,000. आता पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे चौथी, 50% एंट्रन्स फीज शुल बी कॅपिटलाइज. जे आपल्याला एकूण ₹4,000 एंट्रन्स फीज मिळालेले आहेत प्रवेश शुल्क,
त्यापैकी 50% हे कॅपिटलाइज करा. म्हणजे 50% आपल्याला इन्कम साईडला दाखवायचे आहेत आणि 50% लॅबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ते ॲड करायचे आहेत असा अर्थ आहे. मग जे 4,000 रुपये एंट्रन्स फीज आपल्याला मिळालेले आहेत त्यातील 2,000 रुपये आपण इन्कम साईडला दाखवणार आहोत आणि 2,000 रुपये कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार आहोत. कॅपिटलाइज करा म्हणजेच कॅपिटल फंडमध्ये ॲड करा. लेस 50% कॅपिटलाइज. मग आता 4,000ची 50% म्हणजेच 2,000. आउटरला येतील 2,000. म्हणजे आपण 50% इन्कम साईडला दाखवलेले आहेत हे 2,000 रुपये आणि त्यातील 2,000 रुपये आपण कॅपिटलाइज करणार आहोत. कॅपिटलाइज करणार आहोत म्हणजेच बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ते कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार आहोत. मी दुसऱ्या ओळीवर पोस्टिंग करत आहे कारण इथे आपल्याला कॅपिटल फंडचं पोस्टिंग करायचं आहे म्हणून. ॲड 50%. मग आपण काय कॅपिटलाइज केले तर एंट्रन्स फीज. ॲड 50% एंट्रन्स फीज. इनर कॉलमला 2,000 रुपये. मग जेव्हा कॅपिटल फंड येतील त्यामध्ये ते ॲड करू आपण. पहा याचा अर्थ असा आहे की 50% आपण इन्कम साईडला दाखवले हे 2,000 रुपये आणि 2,000 रुपये आपण कॅपिटलाइज केले असा अर्थ आहे. मग ही ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली आहे. मग चौथ्या ॲडजस्टमेंटला मी खूण करत आहे झाली म्हणून. आपण पुन्हा रिसिप्ट साईडला पाहूया. एंट्रन्स फीज नंतर आहे ते इंटरेस्ट ₹1,000 आपल्याला व्याज मिळाले म्हणजे आपलं इन्कम आहे त्याचं पोस्टिंग आपण इन्कम साईडला करूया. जे आपल्याला रिसिप्ट साईडला देतात त्यातील काही इन्कम्स असतात तर काही लॅबिलिटीज असतात. मग इंटरेस्ट ही आपली काही लॅबिलिटी नाही तर ते आपलं इन्कम आहे ते इन्कम साईडला घेऊया डायरेक्ट आउटर कॉलमला कारण त्याच्यासमोर स्टार नाही. इन्कम साईडला बाय इंटरेस्ट डायरेक्ट आउटर कॉलमला 1,000 रुपये. आता आपण पुन्हा रिसिप्ट साईडला पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की रिसिप्ट साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. सॅलरीज 4,000 रुपये. पेमेंट म्हणजे खर्च केलेला आहे म्हणजे सॅलरीजवरती आपण एकूण 4,000 रुपये खर्च केलेला आहे त्यावर्षी आणि पेमेंट साईडला जे आपल्याला खर्च दिलेले आहेत ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजेच एक्सपेंडिचर साईडला ते आपल्याला इफेक्ट लिहायचे आहेत. पहा सॅलरीज 4,000 रुपये ते घेऊया एक्सपेंडिचर साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला कारण त्याच्यासमोर स्टार नाही. टू सॅलरीज डायरेक्ट आउटर कॉलमला 4,000 रुपये. आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. सॅलरीज नंतर आहेत प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,000 रुपये. आपण खर्च केलेला आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरीवर 1,000 रुपये आणि तो इफेक्ट घेऊया एक्सपेंडिचर साईडला. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी डायरेक्ट आउटर कॉलमला 1,000 रुपये. आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. बाय कमिशन ₹500 की आपण कमिशन पेड केलेलं आहे. पेमेंट साईडला आहे याचा अर्थ ते आपण पेड केलेलं आहे आणि तो इफेक्ट घेऊया एक्सपेंडिचर साईडला 500 रुपये कारण आपला खर्च झाला म्हणून तो इफेक्ट आपण एक्सपेंडिचर साईडला घेणार आहोत. टू कमिशन डायरेक्ट आउटर कॉलमला 500 रुपये. आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. कमिशन नंतर आहेत रेंट 2,000 रुपये. याचा अर्थ आपण भाडं दिलेलं आहे 2,000 रुपये आणि त्याच्यासमोर स्टार आहे याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. मग आधी आपण पोस्टिंग करूया 2,000 रुपये एक्सपेंडिचर साईडला इनर कॉलमला. पहा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजेच एक्सपेंडिचर साईडला टू रेंट इनर कॉलमला 2,000 रुपये. जर त्यावरती इन्फॉर्मेशन नसती तर आपण ते 2,000 रुपये आउटर कॉलमला घेतले असते. लगेच पाहूया त्यावरती कोणती आपल्याला ॲडजस्टमेंट किंवा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. आउटस्टँडिंगचे अर्थ दोन होतात येणे बाकी किंवा देणे बाकी. मग आउटस्टँडिंगच्या पुढे जो शब्द आहे त्या शब्दानुसार त्याचा अर्थ बदलतो. मग आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये ॲडच करायचे. आधी 200 रुपये आपण ॲड करूया म्हणजे देणे बाकी आहेत 200 रुपये. आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये ते ॲडच करायचे. ॲड आउटस्टँडिंग
जे आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर साईडला येतात ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात. मग ते ॲड करूया. 200 रुपये ॲड करून आउटरला घेऊया 2,200 रुपये. याचा अर्थ आपण त्यावर्षी भाडं देणं एकूण अपेक्षित आहे 2,200 रुपये, पण आपण प्रत्यक्षात दिलेले आहेत 2,000 रुपये, म्हणजे 200 रुपये देणं बाकी आहे. मग आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग रेंट ₹200 देणे बाकी आहे 200 रुपये. आपली पहिली ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, तिला मी खून करत आहे. आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. रेंट नंतर आहेत इलेक्ट्रिक चार्जेस 1,500 रुपये. याचा अर्थ आपण विजेचं बिल पेड केलेलं आहे 1,500 रुपये. तो खर्च असल्यामुळे तो घेऊया एक्सपेंडिचर साईडला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू इलेक्ट्रिक चार्जेस डायरेक्ट आउटर कॉलमला 1,500 रुपये. आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. तर आपल्याला इलेक्ट्रिक चार्जेस नंतर दिसत आहेत फर्निचर 8,000 रुपये, आणि फर्निचर ही ॲसेट आहे त्यामुळे त्याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे. चला तर 8,000 रुपये आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पोस्टिंग करूया. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर इनर कॉलमला 8,000 रुपये, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. पाहूया बरं कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे तिसरी, डेप्रिसिएट फर्निचर ॲट 8% पर ॲनम. फर्निचरची किंमत दरवर्षी 8% कमी झालेली आहे. मग त्यासाठी आपल्याला गणित करावं लागेल. 8,000 गुणिले 8 भागिले 100 असं आपल्याला गणित करावं लागेल. 8,000 गुणिले 8 भागिले 100 असा भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 640 रुपये. म्हणजे फर्निचरची किंमत दरवर्षी 640 रुपयांनी कमी होते. त्या ॲसेटची किंमत 640 रुपयांनी कमी झालेली आहे. म्हणून ते 640 रुपये एकूण किमतीमधून ते लेस करूया. लेस, कारण डेप्रिसिएशन म्हणले की पर्टिक्युलर ॲसेटमधून ते लेसच करावेत. लेस 8% डेप्रिसिएशन, आणि आत्ताच आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे ते आलेलं आहे 640 रुपये. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 7,360 रुपये. याचा अर्थ आधी फर्निचरची किंमत होती 8,000, आता तिची किंमत झालेली आहे 7,360 रुपये. आणि डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट येतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. 640 रुपयांनी तिची किंमत कमी झाली, तो इफेक्ट आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला घेतलेला आहे. आपली तिसरी ॲडजस्टमेंटसुद्धा पूर्ण झालेली आहे. आता आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. फर्निचर नंतर आहेत बॅलन्स कॅरीड डाऊन, म्हणजेच ते कॅश इन हँड आहेत 1,000 रुपये, आणि कॅश इन हँड येतात बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. कॅश इन हँड डायरेक्ट आउटर कॉलमला 1,000 रुपये. आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की पेमेंट साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण पाहूया बरं कोणत्या ॲडजस्टमेंट राहिल्या आहेत का. तर आपल्याला एकूण 5 ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिल्या होत्या, त्यातील 4 इन्फॉर्मेशन आपण सोडवलेल्या आहेत. 5वी इन्फॉर्मेशन आधी वाचूया. कॅपिटल फंड वॉज ₹3,000. आपल्याला कॅपिटल फंड दिलेले आहे 3,000 रुपये. तो भांडवल निधी आहे. तो इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला इनर कॉलमला, कारण कॅपिटल फंड नेहमी इनर कॉलमलाच घ्यावेत. त्याचं कारण असं की कॅपिटल फंडमध्ये आपल्याला सरप्लस ॲड करायचा असतो किंवा डेफिसिट झाला तर तो लेस करायचा असतो. म्हणून कॅपिटल फंड नेहमीच बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला इनर कॉलमलाच घ्यायचे असतं. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल फंड इनर कॉलमला 3,000 रुपये.
ह्या 3,000 रुपयांमध्ये 2,000 रुपये ॲड करूया, कारण एंट्रन्स फीज आपल्याला ॲड करायला सांगितले होते. मग 5,000 रुपये मी इनर कॉलमलाच घेतलेले आहेत, कारण सरप्लस किंवा डेफिसिट त्यामध्ये आपल्याला ट्रीट करायचं आहे म्हणून. आपण पुन्हा प्रॉब्लेममध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की कॅपिटल फंडचंही पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ प्रॉब्लेमचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. मग टॅली करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. चला मग आधी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करत असताना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. आणि जी बेरीज मोठी येईल ती आपल्याला दोन्ही साईडला लिहून त्यातून मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करायची आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आधी आपलं जिथं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून मी बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहे, डेबिट साईडला सुद्धा आणि क्रेडिट साईडला सुद्धा. वरती 1 रेघ आणि त्याच्या पुढील ओळींवर 2 रेघा बेरजेच्या ओढून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने. चला तर मग आधी आपण डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करू आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करू. डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 9,840 रुपये. आणि हे जे पेन्सिलीने मी लिहित आहे हे तुमच्या माहितीसाठी लिहित आहे. आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 12,500 रुपये. आता तुलना करूया की मोठी बेरीज कोणती आहे, डेबिट साईडची आहे की क्रेडिट साईडची आहे. तर 9,840 रुपयांपेक्षा 12,500 रुपये ही अमाऊंट मोठी आहे. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी आलेली आहे. म्हणजे इन्कम जास्त आहे, खर्च कमी. मग जी बेरीज मोठी आली ती आपण क्रेडिट साईडला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण. 12,500 रुपये. मग मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 12,500 वजा 9,840 रुपये. ₹2,660 रुपये बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागला आपल्याला. 2,660 रुपये हा बॅलन्स कॅरीड डाऊन आहे सरप्लस टू सरप्लस. म्हणजे जेव्हा इन्कम जास्त खर्च कमी तेव्हा सरप्लस होतो. मग आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज झालेला आहे. जो सरप्लस आला 2,660 रुपये तो ट्रान्सफर करूया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आणि तो सरप्लस कॅपिटल फंडमध्ये ॲड करावा. आता हे एकूण आपल्याला कॅपिटल फंड दिसत आहेत आता 5,000 रुपये. मग त्यामध्ये ॲड करूया. ॲड सरप्लस 2,660 रुपये. ॲड करून आउटरला घेऊया 7,660 रुपये. याचा अर्थ असा आहे की एकूण कॅपिटल फंड आपल्याकडे त्या वर्षी आहे 7,660 रुपये. चला तर मग आता आपण बॅलन्स शीट क्लोज करूया. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान आली पाहिजे तर आपलं पोस्टिंग बरोबर आहे असे समजावे. आणि जेव्हा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते तेव्हा प्रॉब्लेम टॅली झाला असे आपण म्हणतो. मग आधी प्रॉब्लेम टॅली करण्यापूर्वी आधी मी लॅबिलिटी साईडला आणि ॲसेट साईडला बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहे. मग जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून लॅबिलिटी साईडला आणि ॲसेट साईडला बेरजेच्या रेघा आधी ओढून घेऊया. मग लॅबिलिटी साईडची स्वतंत्र बेरीज करू आणि ॲसेट साईडची स्वतंत्र बेरीज करू. तर लॅबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 8,860 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीज तेवढीच आलेली आहे 8,860 रुपये. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम 8,860 रुपयांनी टॅली झालेला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या टॉपिकचा पहिला प्रॉब्लेम पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.